नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। 12वी पासवरती रेल्वे विभागामध्ये परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 1036 जागांची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 7 जानेवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात। फीस पेमेंट देखील या काळादरम्यान तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कॉमर्ससाठी निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 47,600 रुपयापासून या ठिकाणी सुरू होईल। 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन स्तर 8 नुसार वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। मिनिमम वयमर्यादा 18 वर्ष, मॅक्झिमम वयमर्यादा 48 वर्षाची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। कॉमर्समध्ये या ठिकाणी मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। सोबत BEd देखील तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे टीचिंग संदर्भातील अनुभव देखील या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कॉमर्स मेलसाठी। एकूण या ठिकाणी तुम्हाला 47,600 रुपयापासून पुढे वेतन दिलं जाईल। वयमर्यादा 18 ते 48 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मास्टर डिग्री या ठिकाणी तुमच्याकडे कॉमर्समध्ये असणं आवश्यक आहे। 50% मार्कासहित या ठिकाणी देखील तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। BEd तुमचा या ठिकाणी लागेल। त्याचबरोबर तुमच्याकडे हिंदी आणि इंग्रजी मीडियममधून शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर हिंदीसाठी। या पदासाठी देखील तुम्हाला 47,600 रुपयापासून पुढे वेतन मिळेल। 18 ते 48 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल, 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल। हिंदी किंवा संस्कृतमध्ये तुमच्याकडे मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर टीचिंगचा हिंदी मीडियममधून तुम्हाला अनुभव असणं आवश्यक आहे। पोस्ट ग्रॅज्युएट टीचर हिंदी मेल या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे 47,600 रुपये वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 48 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला आहे। मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 50% मार्कासहित हिंदी किंवा संस्कृत आणि हिंदी ॲज अ वन ऑफ सब्जेक्ट म्हणून ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। सोबत BEd डिग्री देखील असणं आवश्यक आहे। हिंदी मीडियममध्ये शिकवण्याचा अनुभव तुमचा लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर किंवा पॉलिटिकल सायन्स या विषयासाठी 47,600 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा आहे। मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल, 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल पॉलिटिकल सायन्समध्ये। सोबत BEd तुमचं झालेलं असेल आणि टीचिंगचा तुमचा हिंदी आणि इंग्रजी मीडियममधून अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर बंगालीसाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी आहे 47,600 रुपये वेतन या ठिकाणी देखील आहे। 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल, 50% मार्कासहित तुम्ही बंगाली भाषेतून उत्तीर्ण असाल। सोबत BEd झालेलं असेल, बंगाली मीडियममधून शिकवणं तुम्हाला या ठिकाणी येणं आवश्यक आहे। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर बायोलॉजी इंग्लिश मीडियमसाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। या पदासाठी देखील तुम्हाला 47,600 रुपयापासून वेतन पुढे दिलं जाईल। 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 2 वर्षाचा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन MSc कोर्स तुमचा झालेला असेल रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये, NCERT बॉटनीमध्ये किंवा झुलॉजीमध्ये किंवा लाईफ सायन्समध्ये, बायोसायन्समध्ये किंवा जेनेटिक्समध्ये किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये किंवा प्लांट पॅथॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे संबंधित विषयामध्ये असेल, सोबत BEd तुमचं झालेलं असेल, टीचिंगचा तुमचा इंग्रजी मीडियमचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर बायोलॉजी इंग्लिश मीडियम मेलसाठी या ठिकाणी 47,600 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी देखील आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर मॅथ विषयासाठी इंग्लिश मीडियमसाठी वॅकन्सी आहे।
लेवल 8नुसार वेतन तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या पदासाठी आहे. 2 वर्षाचा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन MSc कोर्स झालेला असेल रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये मॅथमॅटिक्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल मॅथमॅटिक्समध्ये किंवा अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. BEd तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. टीचिंगचा इंग्रजी मीडियममधून तुम्हाला शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर मॅथ्स इंग्लिश मीडियमसाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. फिमेलसाठी सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. एकूण 18 ते 48 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे. सेम वेतन या ठिकाणी आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर केमिस्ट्री इंग्लिश मीडियमसाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. सेम वेतन तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. 2 वर्षाचा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन MSc कोर्स झालेला असेल रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये केमिस्ट्रीमध्ये, किंवा मास्टरेट डिग्री तुमच्याकडे असेल केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. सोबत BEd आणि इंग्लिश मीडियम टीचिंगचा अनुभव तुमचा केमिस्ट्रीचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर इकॉनॉमिक्ससाठी वॅकन्सी आहे. 8व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. लेवल 8नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल इकॉनॉमिक्समध्ये किंवा अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये किंवा बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सोबत BEd झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे. कॉम्प्युटरचं नॉलेज देखील तुमचं या सर्व पदांसाठी लागणार आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश फिमेलसाठीची वॅकन्सी आहे. 8व्या वेतन आयोगानुसार 8व्या वेतन लेवलनुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल. 47,600 रुपयापासून पुढे वेतन तुम्हाला असेल. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. सर्व पदांसाठी 18 ते 48ची वयमर्यादा या ठिकाणी आहे. मास्टर डिग्री तुमची झालेली असेल 50% मार्कासहित तुम्ही इंग्लिशमधून उत्तीर्ण असाल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. BEd तुमचा सोबत लागणार आहे. टीचिंगचा इंग्लिश मिडियमचा अनुभव तुमचा असणं आवश्यक आहे. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश मेलसाठी देखील सेम क्वालिफिकेशन तुमचे असणं आवश्यक आहे. मास्टर डिग्री सेम या ठिकाणी असणं आवश्यक आहे. वेतन देखील सेम आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर इंग्लिशसाठी 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 8नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी देखील आहे. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश जिओग्राफीसाठी देखील या ठिकाणी सेम वयमर्यादा तुम्हाला मिळेल. सेम वेतन देखील तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. 2 वर्षाचा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन MSc कोर्स झालेला असेल तुमचा जिओग्राफीमध्ये किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. BEd तुमचं झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिककर्ता असेल, इंग्लिश मिडियम टीचिंगचा अनुभव तुमच्याकडे असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर हिस्ट्रीसाठीची पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे. लेवल 8नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल हिस्ट्रीमध्ये, सोबत BEd झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. इंग्लिश मिडियममधून शिकवण्याचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर होम सायन्ससाठी पुढील वॅकन्सी आहे. होम सायन्समध्ये मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल, BEd झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. 47,600 रुपयापासून वेतन तुम्हाला पुढे दिलं जाईल. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर फिजिक्ससाठीची वॅकन्सी आहे. 47,600 रुपयापासून पुढे वेतन मिळेल. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन MSc कोर्स तुमचा झालेला असेल फिजिक्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल फिजिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा अप्लाइड फिजिक्समध्ये किंवा न्यूक्लिअर फिजिक्समध्ये, सोबत BEd झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर फिजिक्स फिमेलसाठी. सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. सेम वयमर्यादा आहे. सेम वेतन या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर सोशिओलॉजीसाठी. लेवल 8नुसार वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे. मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल 50% मार्कासहित सोशिओलॉजीमध्ये तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत BEd झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. इंग्रजीमध्ये टीचिंगचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश मिडियममधून आणि हिंदी मिडियममधून असणं आवश्यक आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर फिजिकल एज्युकेशनसाठी लेवल 8नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन तुमचं म्हणजेच BPEd झालेलं असेल किंवा बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन BPE झालेलं असेल किंवा बॅचलर ऑफ सायन्स झालेलं असेल इन हेल्थमध्ये किंवा फिजिकल एज्युकेशनमध्ये, किंवा डिग्री तुमच्याकडे असेल स्पोर्ट विथ ॲटलिस्ट 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा या ठिकाणी 50% मार्कासहित तुमचं BPEd डिग्री असेल किंवा BPEd इंटिग्रेटेड 4 वर्षाची प्रोफेशनल डिग्री तुमच्याकडे असेल, तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा BPEd तुमचं झालेलं असेल 55% मार्कासहित आणि BPE कोर्स झालेला असेल, तरी देखील तुम्ही या ठिकाणी 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
सोबत BPEd ॲटलिस्ट 2 वर्षाचा ड्युरेशनचा कोर्स तुमचा नॅशनल काउन्सिल टीचिंगचा असणं आवश्यक आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कॉम्प्युटर सायन्ससाठी पुढील वॅकन्सी आहे. लेवल 8नुसार वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. वयमर्यादा तुम्हाला 18 ते 48 वर्षाची या ठिकाणी आहे. 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल BEमध्ये किंवा BTechमध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये, IT मध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुमचा झालेला असेल कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये किंवा B किंवा C लेवलचा डिप्लोमा झालेला असेल DOEA CC मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनमध्ये आणि IT प्लस 1 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा MSc कॉम्प्युटर सायन्स झालेला असेल किंवा MCA प्लस 1 इयर टीचिंग एक्सपिरियन्स असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा MTech कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल किंवा IT झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर सायंटिफिक सुपरवायझर एर्गोनॉमिक्स आणि ट्रेनिंगसाठीची वॅकन्सी आहे. लेवल 7नुसार वेतन तुम्हाला 44,900 रुपयापासून पुढे दिलं जाईल. 18 ते 38 वर्षाची वयमर्यादा यासाठी देण्यात आलेली आहे. तुम्हाला सेकंड क्लास मास्टर डिग्री झालेलं असेल फिजिओलॉजीमध्ये किंवा फिजिओलॉजीमध्ये 2 वर्षाचा अनुभव तुमचा असणं ॲडमिनिस्ट्रेशनचा आवश्यक आहे. किंवा या ठिकाणी 2 वर्षाचा रिसर्च वर्क फिजिओलॉजीमध्ये असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल डेव्हलपमेंट ट्रेनिंग मॉड्यूल आणि कंडक्टिंग ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर ड्रॉइंग इंग्लिश मिडियमसाठी. लेवल 7नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 44,900 रुपये वेतन तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी असणार आहे. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे. MA डिग्री तुमच्याकडे असेल ड्रॉइंग आणि पेंटिंगमध्ये किंवा फाईन आर्ट्समध्ये तरी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा BA हॉनर झालेलं असेल आर्ट आणि आर्ट एज्युकेशनमध्ये किंवा सेकंड क्लास बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल ड्रॉइंग आणि पेंटिंगमध्ये किंवा फाईन आर्ट्समध्ये 2 वर्षापर्यंतचा फुल टाईम डिप्लोमा असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वी तुम्ही असाल मिनिमम 4 वर्षाचा फुल टाईम डिप्लोमा झालेला असेल पेंटिंगमध्ये किंवा फाईन आर्ट्समध्ये किंवा पार्ट टाईम डिप्लोमा झालेला असेल तर 5 वर्षाचा तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे चीफ लॉ असिस्टंट या पदासाठी. लेवल 7नुसार 44,900 रुपयापासून पुढे वेतन दिलं जाईल. 18 ते 43 वर्षाची वयमर्यादा ठिकाणी आहे. युनिव्हर्सिटी डिग्री तुमच्याकडे असेल लॉ वर्षाची 3 वर्षाचा स्टार्टिंग प्रॅक्टिस तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पब्लिक प्रोसिक्युटर या पदासाठी लेवल 7नुसार 44,900 रुपयापासून पुढे वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 35 वर्षाची वयमर्यादा ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल लॉमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 5 वर्षाचा स्टँडिंग ॲज अ ॲडव्होकेट बारचा तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यानंतर फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर इंग्लिश मिडियमसाठी लेवल 7नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या पदासाठी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल किंवा बॅचलर फिजिकल एज्युकेशन म्हणजेच BPEd तुमचं झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिक करता असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर किंवा आर्ट्स बेंगाली मीडियमसाठीची वॅकन्सी आहे. लेवल 7नुसार वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल आर्ट्समध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये किंवा या ठिकाणी तुमचं 50% मार्कासहित ग्रॅज्युएशन झालेलं असेल आर्ट्समध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि BEd तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल 45% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल आणि सोबत BEd झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल 50% मार्कासहित आणि 4 वर्षाचा बॅचलर ऑफ एलिमेंटरी तुमचं झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि 50% मार्कासहित 4 वर्षाचा BA किंवा BSc एड किंवा BA एड किंवा BSc एड तुमचं झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल आर्ट्समध्ये 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल सोबत BEd तुमचं झालेलं असेल स्पेशल एज्युकेशन तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल आर्ट्समध्ये 55% मार्कासहित आणि 3 वर्षाचा इंटिग्रेटेड BEd किंवा MAd झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आर्ट्स इंग्लिश मिडियमसाठी. लेवल 7नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयमर्यादा ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मागील पदांप्रमाणे सेम क्वालिफिकेशन या पदासाठी देखील आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर बायोलॉजी इंग्लिश मिडियमसाठी आहे. लेवल 7नुसार तुम्हाला 44,900 रुपयापासून पुढे वेतन जे आहे दिलं जाईल. 18 ते 48 वर्षापर्यंतची वयमर्यादा या पदासाठी देखील तुम्हाला देण्यात आलेली आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल बायोलॉजीमध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता.
किंवा 50% मार्कासहित तुम्ही ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असाल बायोलॉजीमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल बॉटनीमध्ये किंवा झुलॉजीमध्ये किंवा लाईफ सायन्समध्ये किंवा बायोसायन्समध्ये, जेनेटिक्समध्ये किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये किंवा प्लांट फिजिओलॉजीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सोबत BEd तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल बायोलॉजीमध्ये 45% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, 1 वर्षाची बॅचलर एज्युकेशन झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल 50% मार्कासहित आणि 4 वर्षाचा बॅचलर एलिमेंटरी एज्युकेशन कोर्स तुम्ही केलेला असेल किंवा 12वी उत्तीर्ण असाल 50% मार्कासहित आणि 4 वर्षाचा BA किंवा BCEd किंवा BA-BEd किंवा BCEd तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश या विषयासाठी. लेवल 7 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल इंग्लिशमध्ये, 2 वर्षाचा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये झालेला असेल किंवा 50% मार्कासहित तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल इंग्लिशमध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिश आणि BEd तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल इंग्लिशमध्ये 45% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, 1 वर्षाची बॅचलर डिग्री म्हणजे BEd तुमचं झालेलं असेल, बॅचलर ऑफ एज्युकेशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल 50% मार्कासहित आणि 4 वर्षाचा BLEd तुमचं झालेलं असेल तर देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल 50% मार्कासहित आणि 4 वर्षाचा BA किंवा BScEd किंवा BA-BEd किंवा BScEd तुमचं झालेलं असेल तर देखील तुम्ही अर्ज करू शकता. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल इंग्लिशमध्ये 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत BEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर जिओग्राफी इंग्लिश मिडियमसाठी. लेवल 7 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल जिओग्राफीमध्ये, 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 50% मार्कासहित तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल जिओग्राफीमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल जिओग्राफीमध्ये आणि सोबत BEd झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल जिओग्राफीमध्ये 45% मार्कासहित 1 वर्षाची BEd तुमचं झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल 50% मार्कासहित 4 वर्षाचा तुमचा BLEd झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 12वी उत्तीर्ण असाल तुम्ही ॲटलिस्ट 50% मार्कासहित 4 वर्षाचा BA झालेलं असेल किंवा BScEd झालेलं असेल किंवा BA-ED झालेलं असेल किंवा BScEd झालेलं असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल जिओग्राफीमध्ये ॲटलिस्ट 50% मार्कासहित सोबत BEd झालेलं असेल स्पेशल एज्युकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर हिंदीसाठी. लेवल 7 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल हिंदीमध्ये, 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये किंवा या ठिकाणी 50% मार्कासहित तुमचं ग्रॅज्युएशन हिंदीमध्ये झालेलं असेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि सोबत BEd झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा सोबत ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल आणि 1 वर्षाचं बॅचलर एज्युकेशन BEd झालेलं असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल आणि 4 वर्षाचा एलिमेंटरी एज्युकेशनचा म्हणजेच ELED झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 50% 12वी तुमचं झालेलं असेल आणि 4 वर्षाचा BA किंवा BScEd किंवा BA-BEd किंवा BScEd झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत BEd झालेलं असेल स्पेशल एज्युकेशनमध्ये तरी तुम्ही अर्ज करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी देखील तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर मॅथ्ससाठी. लेवल 7 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मॅथमॅटिक्समध्ये आणि 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 50% मार्कासहित ग्रॅज्युएशन झालेलं असेल मॅथ्समध्ये आणि BEd झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल 45% मार्कासहित उत्तीर्ण असाल, 1 वर्षाचं बॅचलर ऑफ एज्युकेशन BEd तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल 50% मार्कासहित 4 वर्षाचा बॅचलर एलिमेंटरी एज्युकेशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 12वीच्या बेसिसवरती तुम्ही BA केलेलं असेल, BScEd केलेलं असेल किंवा BA-ED केलेलं असेल, BScEd केलेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल 50% मार्कासहित सोबत BEd स्पेशल एज्युकेशन झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर मॅथ्स आणि सायन्ससाठी.
लेवल 7नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा त्या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मॅथ अलॉग विथ बॉटनी आणि झुलॉजीमध्ये किंवा केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 50% मार्कासहित ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मॅथ्समध्ये अलॉंग विथ बॉटनी आणि झुलॉजी किंवा केमिस्ट्री आणि फिजिक्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल मॅथ्स अलॉंग विथ बॉटनी अँड झुलॉजी फिजिक्स केमिस्ट्री यापैकी कुठल्या एका विषयामध्ये, सोबत BEd झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल संबंधित विषयासहित 45% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, 1 वर्षाची बॅचलर एज्युकेशन BEd तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल 50% मार्कासहित किंवा सोबत तुमचं 4 वर्षाचं बॅचलर एलिमेंटरी एज्युकेशन झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल तुम्ही 50% मार्कासहित 4 वर्षाचं BA किंवा BSc एड किंवा BA एड किंवा BSc एड तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती तुमचं BEd झालेलं असेल स्पेशल एज्युकेशनमध्ये तरी तुम्ही अर्ज करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असल्यास तरी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्युझिक या पदासाठी इंग्लिश मिडियममधून लेवल 7नुसार वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा आहे. BA डिग्री तुमच्याकडे असेल म्युझिकमध्ये किंवा संबंधित विषयामध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिक असेल, सोबत संगीत विषयात एक्झामिनेशन तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा संगीत वाईड एक्झामिनेशन उत्तीर्ण असाल किंवा संगीत प्रभाकर एक्झामिनेशन उत्तीर्ण असाल किंवा या ठिकाणी संगीत विषयात एक्झामिनेशन उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर PCBसाठी 44,900 रुपये लेवल 7नुसार वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल PCBमध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 50% मार्कासहित तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल PCBमध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये बायोलॉजीमध्ये आणि सोबत BEd झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल 45% मार्कासहित PCBमध्ये सोबत BEd झालेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल 50% मार्कासहित 4 वर्षाचा एलिमेंटरी एज्युकेशनचा कोर्स तुमचं झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल PCBमध्ये 50% मार्कासहित सोबत BEd झालेलं असेल स्पेशल एज्युकेशनमध्ये तरी तुम्ही अर्ज करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन बेसिसवरती तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर PCMसाठी लेवल 7नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल PCMमध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये तरी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. किंवा 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल PCBमध्ये ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्समध्ये आणि BEd तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा PCMमध्ये 45% मार्कासहित ग्रॅज्युएशन तुम्ही केलेलं असेल आणि BEd तुमचं झालेलं असेल 1 वर्षाचं तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल तुम्ही 50% मार्कसहित आणि 4 वर्षाचा एलिमेंटरी एज्युकेशनचा कोर्स झालेला असेल किंवा BA झालेलं असेल BSc एड झालेलं असेल BA एड झालेलं असेल BSc BEd झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल 50% मार्कासहित 1 वर्षाचं BEd झालेलं असेल स्पेशल एज्युकेशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल संबंधित विषयामध्ये तरी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर संस्कृतसाठी लेवल 7नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. या ठिकाणी 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल संस्कृतमध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये किंवा 50% मार्कासहित ग्रॅज्युएशन झालेलं असेल संस्कृतमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल सोबत BEd झालेलं असेल तरी अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता. किंवा 1 वर्षाचा बॅचलर एज्युकेशन कोर्स झालेला असेल सोबत ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल 4 वर्षाचा BA BSc एड किंवा BA BEd किंवा BSc एड झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सायन्ससाठी लेवल 7नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन झालेलं असेल बॉटनीमध्ये झुलॉजीमध्ये केमिस्ट्रीमध्ये फिजिक्समध्ये आणि 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा संबंधित विषयामध्ये 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल सोबत BEd झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 1 वर्षाचा बॅचलर एज्युकेशन कोर्स झालेला असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वीच्या बेसिसवरती 4 वर्षाचं बॅचलर एलिमेंटरी
एज्युकेशन झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता, किंवा 12वी सोबत तुमचं या ठिकाणी 4 वर्षाचं BA किंवा BSc एड किंवा BA BEd किंवा BSc एड झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे फिजिकल ट्रेनर इन्स्ट्रक्टर या पदासाठी. लेवल 7 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, सोबत बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन BPEd झालेलं असेल किंवा समतुल्य शिक्षण करता असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. इंग्लिश मीडियममधून शिकवण्याची तयारी तुमच्या या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर कॉम्प्युटर सायन्ससाठीच लेवल 7 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे. 50% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल. बॅचलर डिग्री तुमची असेल कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये किंवा BCA तुमचं झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सोबत तुमचं BE BTech झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तरी देखील तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल A लेवल कोर्स तुमचं झालेलं असेल DOE CC मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सोशल सायन्ससाठी लेवल 7 नुसार वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल हिस्ट्रीमध्ये, जिओग्राफीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये कुठल्या एका विषयामध्ये 2 वर्षाचा सोबत डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 50% मार्क असेल संबंधित विषयात तुम्ही उत्तीर्ण असाल, सोबत BEd झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 50% मार्क असेल संबंधित विषयात उत्तीर्ण असाल किंवा सोबत तुमचं BEd झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल आणि 4 वर्षाचा बॅचलर इन एलिमेंटरी तुम्ही उत्तीर्ण असाल तरी अर्ज तुम्ही करू शकता. किंवा 50% मार्क असेल 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, 4 वर्षाचा BA एड किंवा BSc एड झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. संबंधित विषयापैकी कुठल्या एका विषयात तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, 50% मार्क असेल आणि 1 वर्षाचं BEd झालेलं असेल स्पेशल एज्युकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सोशल सायन्स फिमेलसाठी सेम क्वालिफिकेशन या पदासाठी देखील आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर होम सायन्स फिमेल या पदासाठी. 44,900 रुपये वेतन सुरुवात तुम्हाला असेल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल होम सायन्समध्ये, सोबत BSc होम सायन्स झालेलं असेल किंवा डिप्लोमा इन ट्रेनिंग तुमचं झालेलं असेल किंवा एज्युकेशन तुम्ही घेतलेलं असेल संबंधित विषयामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. ट्रेन ग्रॅज्युएट टीचर हिंदीसाठी फिमेलसाठी लेवल 7 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल हिंदीमध्ये, 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये किंवा 50% मार्क असेल तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सोबत BEd झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमचं, सोबत BEd झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा 12वी उत्तीर्ण असाल, 50% मार्क असेल आणि 4 वर्षाचा बॅचलर एलिमेंटरी कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा BA झालेलं असेल, BSc BEd झालेलं असेल, BA BEd झालेलं असेल, BSc एड झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर क्राफ्टसाठी वॅकन्सी आहे. लेवल 7 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि या ठिकाणी 2 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असेल संबंधित विषयामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर असेसमेंटसाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल संबंधित विषयामध्ये, सोबत डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये झालेलं असेल किंवा 50% मार्क असेल तुम्ही संबंधित विषयात उत्तीर्ण असाल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असाल, सोबत BEd झालेलं असेल तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर हिस्ट्रीसाठीची पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. लेवल 7 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा आहे. संबंधित विषयामध्ये तुमचा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सोबत डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन झालेलं असेल किंवा सोबत BEd झालेलं असेल किंवा 12वीच्या बेसिसवरती तुम्ही BEd किंवा BA उत्तीर्ण असाल किंवा BA BEd झालेलं असेल तरी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंगसाठी. लेवल 6 नुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल. 35,400 रुपयापासून पुढे वेतन तुम्हाला या ठिकाणी असेल. 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. सेकंड क्लास मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल फिजिओलॉजीमध्ये, त्याचबरोबर 1 वर्षाचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदीसाठी लेवल 6 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल संबंधित विषयामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर
सिनियर पब्लिक इन्स्पेक्टर या पदासाठी लेवल 6 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 36 वर्षाची वयोमर्यादा त्या ठिकाणी आहे. डिग्री तुमच्याकडे असेल किंवा डिप्लोमा तुमचा झालेला असेल पब्लिक रिलेशन्समध्ये, ॲडव्हर्टायझिंगमध्ये किंवा जर्नलिझममध्ये किंवा मास कम्युनिकेशनमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे स्टाफ आणि वेलफेअर इन्स्पेक्टर या पदासाठी लेवल 6 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. ग्रॅज्युएशन प्लस संबंधित विषयामध्ये क्वालिफिकेशन तुमची असेल डिप्लोमा इन लॅबोरेटरी किंवा सोशल वेलफेअर, डिप्लोमा इन लेबर लॉज किंवा LLB विथ पेपर इन लेबर लॉज, PG डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट, MBA पेपर्स विथ पर्सनल मॅनेजमेंट अवॉर्डेड बाय इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, MBA किंवा HR अवॉर्डेड बाय द इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा PG डिप्लोमा ह्युमन रिसोर्समध्ये तुमचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर लायब्ररी मॅन या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. लेवल 6 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 35,400 रुपयापासून पुढे वेतन तुमचं असेल. बॅचलर इन लायब्ररी सायन्स झालेलं असेल, 4 वर्षाचा कोर्स किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा इन लायब्ररीमॅनशिपमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर म्युझिक टीचर फिमेलसाठी या ठिकाणी लेवल 6 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. BA डिग्री तुमच्याकडे असेल म्युझिकमध्ये किंवा संबंधित विषयामध्ये क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. प्रायमरी रेल्वे टीचरसाठी पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे. लेवल 6 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा ठिकाणी आहे. 12वी उत्तीर्ण असाल किंवा संबंधित शैक्षणिक अर्थ असेल, 50% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल, 2 वर्षाचा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये झालेला असेल किंवा 12वी उत्तीर्ण आणि 2 वर्षाचा तुमचा कोर्स झालेला असेल डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन तरी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. 50% मार्क असेल, 12वी उत्तीर्ण असाल, सोबत 4 वर्षाचा बॅचलर एलिमेंटरी एज्युकेशनचा कोर्स उत्तीर्ण असाल तरी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. त्यानंतर प्रायमरी टीचर इंग्लिशसाठी लेवल 6 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. मागील क्वालिफिकेशननुसारच क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. 12वीच्या बेसिसवरती सर्व क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. तुमचा डिप्लोमा झालेला असेल एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये किंवा B.Ed तुमचं झालेलं असेल, BA झालेलं असेल, B.Ed झालेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. पुढची वॅकन्सी या ठिकाणी मॅथमॅटिक्ससाठी आहे. सेम क्वालिफिकेशन मागील सारखीच या ठिकाणी आहे. फक्त मॅथमॅटिक्स विषयामध्ये क्वालिफिकेशन तुमची असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रायमरी टीचर या ठिकाणी सायन्ससाठीची वॅकन्सी इंग्लिश मीडियममध्ये सायन्ससाठीची वॅकन्सी ठिकाणी आहे. सेम क्वालिफिकेशन मागील प्रमाणे या ठिकाणी आहे. स्क्रीनवरती आपण बघू शकता. त्यानंतर असिस्टंट टीचर फिमेल ज्युनियर स्कूलसाठी लेवल 6 नुसार वेतन तुम्हाला दिलं जाईल. 18 ते 48ची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. स्क्रीनवरती आपण बघू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लॅबोरेटरी असिस्टंट स्कूलसाठी 25,500 रुपयापासून वेतन तुम्हाला मिळेल. 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुम्ही असेल. सायन्स आणि फिजिओलॉजिकल आणि बायोकेमिकल लॅबोरेटरीमध्येचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर लॅब असिस्टंट ग्रेड 3साठी केमिस्ट आणि मेटलॉजिस्टसाठी या ठिकाणी लेवल 2 नुसार वेतन दिलं जाईल. 19,900 रुपयापासून पुढे वेतन तुम्हाला असेल. 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमच्या असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. वॅकन्सीजच्या डिटेल संदर्भातील माहिती जी आहेत अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमधून येत असाल तर वयामध्ये सवलत तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. आपण स्क्रीनवरती माहिती बघू शकता. अर्ज फी जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 250 रुपये इतकी या ठिकाणी असणार आहे. फीज पेमेंट आणि अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतर या ठिकाणी अर्ज करा. तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.